वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे कोणी आहेत 10 पास आउट जे कोणी झालेले आहे आणि त्यांची इच्छा आहे की आपण डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ. डिप्लोमाला म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे खूप जणांची असेल आजकाल. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर त्यासाठी तुम्हाला वाटत असेल की खरंच आपण 12th नंतर करावं, इंजिनिअरिंग करायचं की डायरेक्ट पॉलिटेक्निक करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की पॉलिटेक्निकचे काय फायदे आहे आणि कसं आहे की आजच्या काळात ना टेक्निकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिकल आणि टेक्निकल नॉलेज. तसंच 11-12मध्ये आपल्याला काय ते थिअरी वगैरे असते, त्याचं काही आपल्याला काम पडत नाही. म्हणून आजच्या काळात टेक्निकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच कारणाने ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल की पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊ डिप्लोमाला, तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील की कशी घ्यायची ॲडमिशन किंवा कोणते कॉलेज निवडायचे आणि कसं अप्लाय करायचं पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी, कोणकोणते फायदे आहेत आपल्याला पॉलिटेक्निक करून. ठीक आहे, तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर बनून राहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व तुमचे जे कोणते डाऊट्स आहे, जर तुम्ही 10 पासआउट असाल आणि तुमची इच्छा असेल की पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायची आहे, तर तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्स करावं लागेल, कसं अप्लाय करावं लागेल, ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये आखरीपर्यंत बनत राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, हे इथे तुम्हाला माझं चॅनल वगैरे दिसून येईल. ठीक आहे, तर आपण बघूया आपल्या व्हिडिओकडे. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक सांगायचं आहे मेन म्हणजे की डिमांड म्हणजे आजकाल काय झालं माहिती आहे का, आजच्या युगामध्ये डिप्लोमाला खूप जास्त डिमांड आहे. त्याचं कारण हे आहे की कॉम्पिटिशन खूप कमी होतं. गोष्ट अशी आहे की सर्वांनी इंजिनिअरिंग केली, 12th नंतर इंजिनिअरिंग केली, तर डिप्लोमा करणारे विद्यार्थी खूप कमी होते म्हणजे जास्तच होते, बट जे इंजिनिअरिंग करून राहिले त्यापेक्षा कमी होते. तर त्या कारणाने तुम्हाला मी सांगतो की आजची न्यूज आहे, एक पुढारी पब्लिकेशनमधून एक न्यूज आहे, त्यामुळे तुम्हाला इथे दिसत आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर यामध्ये जे आपलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर आहे ना, तिथून तुम्हाला विश्वास पण नाही होईल असे पॅकेज मिळाले काही विद्यार्थ्यांना. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता न्यूजमध्ये तब्बल 23 नामांकित कंपन्यांनी एकूण 582 विद्यार्थ्यांना निवड झाली त्यांनी. ठीक आहे, कंपनीमध्ये निवड झाली. यामध्ये तुम्ही बघू शकता की डिप्लोमाला किती डिमांड आलेला आहे. जसं तुम्हाला दाखवू शकतो मी इथे. बघा इथे 3 मुलं तर असे आहे की त्यांना व्होल्टास नावाची एक कंपनी आहे जी एसी कंडिशनर वगैरे जे कोणते असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 3 मुलं, त्यांना तब्बल 12 लाखाचं पॅकेज मिळालं इथे. तर तुम्ही बघू शकता की आजच्या काळात डिप्लोमाला किती डिमांड आहे, पॉलिटेक्निक डिप्लोमाला किती डिमांड आहे. तुम्ही इथे बघू शकता गव्हर्नमेंट टेक्निक नागपूर. ठीक आहे, नागपूर पॉलिटेक्निक. तर इथे तुम्ही बघू शकाल, बघा विद्यार्थ्यांना तब्बल 12.75 लाख म्हणजे 1,06,000 रुपये प्रति महिना, म्हणजे एका महिन्याला 1,06,000 रुपये मिळतात. ते ॲज अ फ्रेशर. म्हणजे तुम्ही इथूनच आता बघू शकता की किती डिमांड आहे पॉलिटेक्निक डिप्लोमाची. ठीक आहे, तर यावरून तुम्ही आता ठरवू शकता की तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे की डायरेक्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू, तुम्हाला वाटेल तसं बघा. पण गोष्ट अशी आहे की तुम्ही इथे बघू शकता की काही इंजिनिअरिंग जे जे इंजिनियर झालेले विद्यार्थी आहेत ना, त्यांना पण इतकं पॅकेज मिळत नाही. ॲज अ फ्रेशर मला तरी वाटतं की TCSमध्ये 3.5 लाखच्या वर पॅकेज मिळत नाही. ठीक आहे, काही कंपन्या असतात. तर तुम्ही इथे बघू शकता किती डिमांड आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला प्रश्न आला असेल की बा कसं अप्लाय करायचं, कोणते कॉलेज निवडायचे. ठीक आहे, तर ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओमध्ये लास्टमध्ये बनणार. ठीक आहे, तर त्यावेळी आपण आता वळू. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता इथे पॉलिटेक्निक 3 वर्षाच्या ऐतिहासिक पॅकेज व्होल्टासकडून महिन्याला मिळणार 1 लाख रुपये वेतन. ठीक आहे, तर आता आपण स्टेप्स बघूया तुम्ही कसं अप्लाय करू शकता डिप्लोमासाठी. ठीक आहे, इथे बघू शकता तुमच्या स्क्रीनवर कम्प्लीट स्टेप बाय स्टेप गाईड दिलेली एक प्लॅन बनवलेला आहे मी तुमच्यासाठी की स्पेशल तुम्ही कसं अप्लाय करू शकता आणि कोणकोणते आहेत. बघा इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट स्टेप आपली तुम्हाला सांगतो मी इथे. बघा, व्हाय चूज पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ऑफ 12th सायन्स. तुम्हाला असं वाटत असेल की 11वी-12वीला आपण ॲडमिशन घेऊ. ठीक आहे, तर 11वी-12वीला ॲडमिशन घेण्याच्या पेक्षा तुम्ही पॉलिटेक्निक डिप्लोमाला का ॲडमिशन घेतली पाहिजे त्याचे इथे काही पॉईंट्स तुम्हाला दाखवतो, मी सांगू शकतो. ठीक आहे, इथे तुम्ही फर्स्ट बघू शकता डायरेक्ट एंट्री टू द टेक्निकल फील्ड. तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळेल टेक्निकल, म्हणजे टेक्निकल गोष्टी शिकायला मिळेल तुम्हाला डिप्लोमा. जसं 11वी-12वीमध्ये तुम्हाला टेक्निकल गोष्टी शिकायला मिळतात का, नाही, कमी कमी प्रमाणात मिळतात. डायरेक्ट थिअरेटिकल नॉलेज असतं. पॉलिटेक्निकमध्ये कसं आहे की तुम्हाला डायरेक्ट टेक्निकली नॉलेज शिकायला मिळते, जे आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या जे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये टेक्निकल नॉलेजची खूप डिमांड आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे जॉब ओरिएंटेड. तुम्ही फक्त डिप्लोमाच्या भरोशावर, फक्त डिप्लोमाचं यूज करून फक्त तुम्ही 3 वर्ष जरी कंप्लीट केले डिप्लोमाचे, तर तुम्हाला आरामात एक जॉब मिळू शकतो. तुम्हाला आरामात स्टार्टिंग
25,000 to 30,000 सॅलरी मिळू शकते पर मंथ, ठीक आहे, आफ्टर डिप्लोमा कम्प्लिशन, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शॉर्टर पाथ टू इंजिनिअरिंगला तुम्हाला जर तुम्हाला डिप्लोमा झालं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. डिप्लोमा नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते आणि तुमचा स्कोप पण खूप जास्त असतो अदर दॅन 12th सायन्सचे स्टुडंट असते त्यांच्यापेक्षा, बिकॉज तुम्हाला ऑलरेडी नॉलेज मिळालेलं असतं. डिप्लोमा तुम्ही ऑलरेडी टेक्निकल गोष्टी शिकलेल्या असतात आणि त्याच गोष्टी इंजिनिअरिंगमध्ये रिपीट होतात, ठीक आहे. त्यानंतर लेस अकॅडमिक प्रेशर, तुम्हाला अकॅडमिक प्रेशर कमी असतो. तुम्हाला थेरोटिकल नॉलेजची म्हणजे जसं 12th सायन्समध्ये तुम्हाला जास्त थेअरी प्रॅक्टिकल्स जरोगे असते त्यापेक्षा इथे कमीच असते. इथे तुम्हाला जे काही तुम्ही इथे शिकाल तुम्हाला नॉलेजेबल आणि तुमच्या फ्युचरमध्ये एकदम वर्किंग तुमच्यासाठी राहणार आहे. 11-12मध्ये तुम्ही जासाल, ठीक. त्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे की जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची 11-12 नंतर तर तुम्हाला CET द्यावं लागते, नाही तर जेई द्यावं लागते ना कोणती एक्झाम द्यावंच लागते. फक्त 12च्या वर्षात तुम्हाला ॲडमिशन नाही मिळत, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह, ठीक आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह तुम्हाला माहिती आहे की 20,000च्या आसपास फीज असतात ट्युशनच्या, ठीक आहे. तर ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सेकंड इज हाऊ टू अप्लाय. हा तुमचा क्वेश्चन असते कसं अप्लाय करू, ठीक आहे. कोणकोणते कॉलेज तुम्हाला मिळाले पाहिजे, कॉलेज कोणते टाकायचे, कोणत्या कॉलेजला कसं अप्लाय करायचं, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता की ठीक आहे हाऊ टू अप्लाय. व्हिजिट ऑफिशियल वेबसाईट, हे बघा TT महाराष्ट्र वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे अप्लाय करायसाठी. तुम्ही सिम्पली तिथे जाऊ शकता आणि तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करू शकता. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही नियर तुमच्या कोणत्या पण ऑनलाईन सेंटरकडे जाऊ शकता, तिथे पण तुम्हाला ते करून देतात, ठीक आहे. नंतर क्रिएट लॉग इन क्रेडेन्शियल, तुम्हाला इथं बेसिक डिटेल्स लाईक डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर हे सर्व रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर सेकंड आहे फिल ॲप्लिकेशन फॉर्म. नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावे लागेल. त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म आहे जसं एंटर युअर 10th क्लास मार्क्स, जे कोणते पास तुम्ही 10th झाले तुम्ही तुमचे 10th मार्क्स टाकावे लागेल. त्यानंतर तुमची कॅटेगरी, तुम्ही OBC आहे, SC आहे, ST आहे, ते सर्व तुमची कॅटेगरी टाकावं लागेल. कॅटेगरीनुसार फीस पण कमी जास्त होत राहते, ठीक आहे. तुम्ही हे एवढं बघू शकता. एवढं काही डीप सांगायची मला वाटते की तुम्हाला गरज नाही. त्यानंतर डॉक्युमेंट रिक्वायर्ड. आता मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड राहणार आहे इथे फॉर्म फिलअप करण्यासाठी, ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो मी इथे बघा 10th मार्कशीट लागेल तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर डोमिसिल सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे. इफ ॲप्लिकेबल जर असेल तर ठीक आहे, नाही तर नाही, ओके. त्यानंतर नॉन क्रिमिलियर इफ ॲप्लिकेबल, ही पण तुम्हाला असेल तर ठीक आहे, नाही तर नाही. बट मला तरी असं वाटतं की हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला असलेच पाहिजे तुमच्याजवळ, ठीक आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, तुमचा पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर सिग्नेचर स्कॅन, ह्या जेवढ्या काही गोष्टी आहे ह्या सर्व गोष्टी तुम्ही कॉम्प्युटर सेंटरवर तुम्हाला करून देतो, जिथे तुम्ही कुणी जासाल तुमच्या जवळ, ठीक आहे. तुम्ही इझिली करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपवर घरी तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला वाटेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर चेक कट ऑफ अँड कॉलेजेस आफ्टर रजिस्ट्रेशन. कोणती स्टेप आहे बघा, चेक कट ऑफ अँड कॉलेजेस. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेज अवेलेबल आहे आणि त्यांचा कट ऑफ म्हणजे कसा कट ऑफ आहे, किती कट ऑफ म्हणजे काय असतं माहिती आहे, मार्क्स म्हणजे कोणत्या कॉलेजला किती मार्क्सचा कट ऑफ आहे. जसं जर तुम्ही आणि ते पण फील्डनुसार असतं. जसं कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे तर कम्प्युटर इंजिनिअरिंगला सपोज 90च्या अबव मार्क्स पाहिजे 10th तेव्हा कम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला ॲडमिशन मिळते, ठीक आहे. असं तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन डिफरंट टाईप्स ऑफ तुमचे कॉलेजेस, कोणतं कॉलेज तुम्हाला निवडायचं ते चूज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर लास्ट इयर कट ऑफ पण चेक करू शकता. तर तुम्हाला कधीही कॅपराऊंड टाकायच्या पहिले, आता कॅपराऊंड म्हणजे काय, ठीक आहे. तुम्हाला जे कोणते पॉप्युलर कॉलेजेस आहे पॉलिटेक्निक ते इथे लिस्ट केलेलं आहे, मी तुमच्यासाठी आणलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, VJIT मुंबई, हे सर्व जे कोणते पॉलिटेक्निक आहे हे जेवढे इथे लिस्टेड पॉलिटेक्निक आहे सर्व यांना प्लेसमेंट आहे. म्हणजे या सर्व कॉलेजला कंपनी व्हिजिट आहे, म्हणजे कंपनी व्हिजिट येते, कॅम्पस आहे, ठीक आहे. ऑन कॅम्पस प्लेसमेंट होऊ शकते तुमची या सर्व कॉलेजवरून, तुम्ही बघू शकता. अँड इथं इम्पॉर्टंट म्हणजे यू कॅन ऑल्सो सिलेक्ट नियर बाय लोकल पॉलिटेक्निक इफ सीट कॉम्पिटिशन इज हाय. जर 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 तुम्हाला पर्सेंटेज कमी असेल आणि कोणतेही अशा जे पॉप्युलर कॉलेज आहे तिथे तुम्हाला ॲडमिशन नाही मिळेल तर तुम्ही तुमच्या जवळपास जे कोणतं कॉलेज असेल तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, जर तिथे एखादी सीट असेल तर. म्हणजे सीट काही कॉलेज कसं असतं माहिती आहे, काही कॉलेजला काही सीट्स असतात, सिलेक्शन झाल्यानंतर पण काही सीट्स अवेलेबल असतात, तर ते तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर फर्स्ट स्टेप आपली ॲड कॉलेजेस अँड ब्रांचेस इन कॅपराऊंड. तुम्हाला ना रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॅपराऊंडचे डेट्स मिळतात MSBT कडून. तुम्हाला कॅपराऊंड्स टाकावं लागते. त्यात कॅपराऊंड फर्स्ट, कॅपराऊंड सेकंड, कॅपराऊंड थर्ड असे 3 कॅपराऊंड्स असतात. त्यामध्ये कॅपराऊंड फर्स्टमध्ये तुम्हाला जे कोणते कॉलेज टाकायचे आहे ते कॉलेज तुमच्या पर्सेंटेजनुसार, जर तुम्ही पहिले कट ऑफ तुम्हाला चेक करावं लागेल की माझे पर्सेंटेज या कॉलेजला बसते का, तर त्यानुसार तुम्ही कॉलेज प्लस त्या कॉलेजमध्ये कोणती फील्ड पाहिजे तुम्हाला ते कॅपराऊंड 1, देन कॅपराऊंड सेकंड, देन कॅपराऊंड थर्ड असं
तीन कॅप राऊंड असतात, त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. जसं इथे एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसू शकते बघा. फर्स्ट कॅप राऊंड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर कम्प्युटर इंजिनिअरिंग, ठीक आहे. सेकंड कॅप राऊंडमध्ये इथे टाकलेला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि थर्ड कॅप राऊंडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग. म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये जर तुमचा त्या कॉलेजला नंबर नाही लागला, तुम्ही तुमच्याकडे एक चान्स आहे, म्हणजे दोन चान्स आणखी पण उरतात. म्हणजे तुम्ही सेकंड कॅप राऊंडमध्ये दुसरं कॉलेज टाकू शकता त्याच फील्डसाठी, जे कोणती तुम्हाला फील्ड पाहिजे, ठीक आहे. तर फर्स्ट थिंग म्हणजे तुम्हाला ना पाहावं लागेल की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे. बघा, मेन गोष्ट म्हणजे कसं असतं माहिती आहे का, सर्वजण ॲडमिशन तर घेऊन घेतात, पण त्यांना माहीत नसते की माझा इंटरेस्ट काय आहे. तर आपला इंटरेस्ट सोडून ते दुसऱ्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतात. म्हणजे जसं एखाद्याला कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याने सिव्हिलची ॲडमिशन घेत, त्याला कसं जमणार आहे, नाही जमणार. त्याचं पूर्ण पॉलिटेक्निक म्हणजे त्याचं लक्षच लागणार नाही, ठीक आहे. तर हे तुम्ही ठरवू शकता. तर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची चॉईस करावं लागेल की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. पण पर्सेंटेजवर पण आहे, पर्सेंटेज खूप जास्त पाहिजे. जसं इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग याला आणि IT याला ना पर्सेंटेज खूप जास्त पाहिजे, ठीक आहे. तर हे झालं आपलं कॅप राऊंड, ठीक आहे. इथे इम्पॉर्टंट टिप्स आहे, फिल ॲज मेनी ऑप्शन ॲज पॉसिबल टू इन्क्रीज युअर चान्सेस टू अलॉटमेंट. काय असतं माहिती आहे का, कॅप राऊंड फर्स्टमध्ये तुम्ही कमी कॉलेज टाकले, ठीक, पण कॅप राऊंड सेकंड आणि कॅप राऊंड थर्डमध्ये जास्तीत जास्त कॉलेज विथ जास्तीत जास्त फील्ड टाकण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. त्यामध्ये तुमचा अलॉटमेंट लागू शकतं लवकर. त्यासाठी प्रयत्न करायचा की सर्वात जास्तीत जास्त कॉलेजेस टाकायचा तुम्ही प्रयत्न करा, ठीक आहे. त्यानंतर स्टेप नंबर 5, सिलेक्ट फील्ड ऑर ब्रांच यू वॉन्ट टू ॲडमिशन इन. तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करावं लागेल. मी तुम्हाला आताच सांगितलं की तुम्हाला ज्या कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायची ॲडमिशन, त्या ब्रांच सिलेक्ट करावं लागेल. कॅपराऊंडमध्ये फर्स्ट तुमचं कॉलेजचं नाव, जे कॉलेज पाहिजे तो, आणि त्या कॉलेजमध्ये कोणती फील्ड पाहिजे त्या फील्ड तुम्हाला टाकावं लागेल, ठीक. हे असतात कॅप राऊंड. त्यानंतर आहे चूज अ ब्रांच बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट. हां, मी तुम्हाला सांगितलं की ब्रांच चेंज करा, चूज करा तुमच्या इंटरेस्टवरून, ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्यामध्येच घ्या. कारण कसं असतं माहिती आहे का, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे त्यामध्ये जर आपण घेतलेलं आणि ज्यामध्ये इंटरेस्ट आहे ते जर आपल्याला मिळालं तर आपलं लक्षच लागणार नाही, ठीक आहे. आपल्याला सवय असते ना, त्यामुळं. त्यानंतर आहे फायनल प्रोसेस समरी. तर समरी आता तुम्हाला सांगतो बघा. सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का, नो द बेनिफिट्स ऑफ पॉलिटिक ओव्हर 12th. तुम्हाला पहिलेच सांगितलं 12th पेक्षा पॉलिटेक्निक करून कोणकोणते फायदे आहेत, कोणकोणते बेनिफिट्स आहेत, खूप जास्त बेनिफिट्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये रजिस्टर ऑनलाईन, फिल फॉर्म अँड अपलोड डॉक्युमेंट्स. तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल, ठीक आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून. त्यानंतर आपण थर्ड स्टेप पाहिली की चेक प्रिव्हियस कट ऑफ अँड बेस्ट फिट कॉलेज. तुम्हाला प्रिव्हियस जे कॉलेजचे जे प्रिव्हियस इयरचे कट ऑफ आहेत ते तुम्हाला चेक करावं लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेजमध्ये अप्लाय करावं लागेल, म्हणजे कॅप राऊंड्समध्ये. त्यानंतर फिल युअर कॉलेज अँड ब्रांच प्रेफरन्स ड्युरिंग कॅप राऊंड. जेव्हा आपले कॅप राऊंड्स असतात, कॅप राऊंड्स 1, कॅप राऊंड 2, तर त्यामध्ये तुम्हाला ते फिल करावे लागेल, ठीक आहे. जे कोणते तुम्ही कॉलेज आणि तुम्हाला फील्ड, ज्या कॉलेजमध्ये जे फील्ड पाहिजे ते फील्ड. नंतर फायनलाइज द ब्रांच ऑफ युअर चॉईस अँड कन्फर्म युअर सीट, ठीक आहे. तर तुम्हाला आता सर्व कळलं असेल या व्हिडिओमधून. मला असं वाटतं की तुम्हाला सर्व माहिती मिळाली की कसं तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे, आणि तुमचं फ्युचर स्टेबल करू शकता. So this is all about how to get admission to the diploma, and thank you so much for watching this full video. आणि असेच बनत राहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही आणखी पण हवं असेल कशाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन, तर तुम्ही नक्की कॉमेंट करा, तुम्हाला त्यावर पण व्हिडिओ मिळून जाईल, ठीक आहे. तर या चॅनलवर असेच व्हिडिओ येत राहील, तर बनवून राहा. आणि ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.